तर मुंबईतल्या राडेचे नागपूर अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटणार असं दिसतंय। भाजप आणि काँग्रेस आक्रमक होऊ शकते। काँग्रेस नेते आंदोलन करतील अशी शक्यता आहे। भाजपकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, आतापर्यंत केवळ शाब्दिक चकमक होत होती, मात्र आता थेट कार्यालयांची तोडफोड करणं, शाई फेकणं किंवा हाणामारी होणं कार्यकर्त्यांमध्ये अशा गोष्टी आता घडताना दिसतात। आणखी हे चित्रविदारक होताना दिसणार आहे। नक्कीच रिद्धी, कारण याप्रमाणे काल काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला होता आणि एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यापैकी काही भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, तर काहींना ताब्यातही घेतल्याची माहिती समोर येते। मात्र आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नाही असं तिथे दिसून येत आहे, कारण मूळ मुद्दा जो होता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतो। काँग्रेसकडून विरोधकांकडून खास करून निषेध व्यक्त करण्यात येतो। कालही आपण पाहिलेलं आहे की नागपूरच्या विधान भवनामध्ये संविधान चौक ते विधान भवनापर्यंत रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती। सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जोरदार नारे निदर्शने करण्यात आलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर भाजप करणं, यानंतर आता जे आहे ते कालच काँग्रेस जी निश्चित जितेंद्र, आणि त्याच्यामुळे आज विधानसभेत नेमके काय पडसाद उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। दरम्यान ही भाजपची गुंडगिरी आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय, तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का हा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर आमच्या भावना जर दुखावल्या असेल, आम्ही आंदोलन केलं असेल तर त्याला प्रत्युत्तर अशा पद्धतीने द्यायचं। म्हणजे काय गुन्हेगिरी करायची, कार्यालयात तोडफोड करायची, हे संविधान मान्याची प्रवृत्ती आहे का? यांना संविधान मान्य आहे का? याचं उत्तर दिलं पाहिजे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। हे विभागीय कार्य आमचं जे आहे नागपूर मुंबईचं, त्या कार्यालयावर झालेली तोडफोड आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे त्याचं एक झलक आहे। ज्या महामानवांनी अनेक करोडो लोकांना त्यांनी जीवनाचं एक साधन दिलं, साधारणपणे एक न्याय दिला, अधिकार दिले, आपला आवाज दिला, ते या करोडो लोकांसाठी, आम्हा सर्वांसाठी भगवान सारखेच आहेत ना। छत्रपती शिवराय असतील किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे देवासारखेच आहेत, देवच आहेत। आणि मुख्य गोष्ट हीच राहते की जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा कोणी आम्ही सहन करणार नाही।